पुण्यामध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी अमित शहा उपस्थित आहेत। लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यासाठी खास ते आज पुण्यामध्ये आहेत। टिळक स्मारक ट्रस्ट यांच्याकडून अमित शहांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय। रोहित टिळक यांच्या हस्ते भाजपचे सर्व नेते पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। अमित शहा या कार्यक्रमासाठी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात जो NSA अजित डोवाल यांना प्रदान केला जाणार आहे त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। अजित डोवाल यांचं देखील स्वागत रोहित टिळक यांच्याकडून केलं जात आहे। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांनाच प्रदान केला जाणार आहे। मात्र तत्पूर्वी लोकमान्य टिळक यांची एक पूर्णाकृती मूर्ती भेट दिली जाते। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती आणि त्यानिमित्तानंच टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे हा पुरस्कार वितरण सोहळा पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील स्वागत केलं जाते रोहित टिळक यांच्याकडून। त्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत। लोकमान्य टिळक ट्रस्टकडून सर्वांना सन्मानित केलं जातंय, स्वागत केलं जातंय। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री, भाजपचे सर्व स्थानिक नेते हे देखील उपस्थित आहेत। टिळक स्मारककडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय जो पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान केला जाणार आहे आणि तोही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते। या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर मंडळी पुण्यामध्ये आहेत। आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची जयंती आणि त्यानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे पुण्यात आयोजन केलंय। महायुतीचे सर्व इतर नेते मंत्री हे देखील उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं देखील स्वागत रोहित टिळक यांच्याकडून। हे दृश्य आपण कार्यक्रमाच्या ठिकाणाहून थेट बघतोय। या कार्यक्रमाला जवळपास सर्वच मंत्रिमंडळ उपस्थित आहेत। महायुतीकडून सर्व नेते मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत कारण अर्थातच या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यामध्ये आहेत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं देखील स्वागत रोहित टिळक यांच्याकडून केलं जातंय। लोकमान्य टिळक ट्रस्टकडून हा महत्त्वाचा मोठा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे NSA अजित डोवाल यांना, जो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे। त्यासाठी केंद्रासह राज्यातूनही सर्व नेते मंडळी निमंत्रित आहेत। या सर्वांचं स्वागत आणि सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्याकडून केलं जातोय। पुण्यामध्ये भव्य अशा कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलंय लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्तानं। लोकमान्य टिळक ट्रस्टकडून NSA अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातोय आणि याच कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंत्री, सर्व मंत्रीगण यांचं स्वागत सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्याकडून केला जातोय। थोड्याच वेळात हा पुरस्कार प्रदान केला जाईल। महायुतीचे सर्व नेते, बरेचसे नेते मंत्री या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील या कार्यक्रमासाठी पुण्यात आहेत। त्यामुळे इतरही सर्व नेते मंडळी, अगदी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपासून सगळेच जण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। या सर्वांचं स्वागत सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्या हस्ते। तर दुसरीकडे राज ठाकरे हे देखील पोहोचलेले आहेत मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथे। विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन सोहळा, त्यानिमित्तानं राज ठाकरे तिथे उपस्थितांना संबोधित करतील। दुसरीकडे पुण्यातली आपण दृश्य एकीकडे बघतोय,
टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार NSA अजित डोवाल यांना प्रदान केला जातोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते। दुसरीकडे आपण रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथली देखील दृश्य बघतोय। विद्यार्थी सेनेच्या 20व्या वर्धापन दिन सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित आहेत। तर आज लोकमान्य टिळक यांची 106वी पुण्यतिथी आणि त्यानिमित्तानं हा कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला। उत्कृष्ट योगदान देने वाले असामान्य व्यक्तियों को यह पुरस्कार दिया जाता है। मैं बताना चाहूंगी कि SM जोशी, गोदावरी परुळेकर, राहुल बजाज, डॉक्टर MS स्वामीनाथन, अटल बिहारी वाजपेयी, सैम पित्रोदा, रामोजी राव तथा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जैसे अनेक महान व्यक्तित्व इस सम्मान से अलंकृत हुए हैं। लोकमान्य तिलक का जीवन राष्ट्र के प्रति अद्वितीय समर्पण का उदाहरण है। जब उनके पुत्र यशवंत प्लेग से मृत्युशैया पर थे, तब भी उन्होंने पहले केसरी का एडिटोरियल अग्रलेख पूरा किया था। मैं समारोह सम्मान की प्रक्रिया की ओर अग्रसर होते हुए अनुरोध करना चाहूंगी CA ऋषिकेश बड़वे जी से कि वे लोकमान्य स्तवन प्रस्तुत करें। हे दृश्य दोन आपण बघतोय मुंबई आणि पुण्यातली दोन महत्त्वाचे कार्यक्रम सध्या राज्यामध्ये सुरू आहेत। एकीकडे टिळक स्मारक ट्रस्टकडनं अजित डोवाल यांना दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अमित शहा यांच्या हस्ते पार पडतोय, तर दुसरीकडे मुंबई